नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 11 डिसेंबर बुधवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पुण्यात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत आहे। असे असताना नागरिक कबुतरांना मोठ्या प्रमाणात खायला देतात। यामुळे देखील त्यांची संख्या वाढल्याने आता पालिकेने कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। यापुढे कबुतरांना दाणे टाकल्यास 500 ते 5000 रुपये दंड पुणेकरांना भरावा लागणार आहे। त्यामुळे कबूतर आ नाही तर कबूतर जा म्हणण्याची वेळ आली आहे। तर बघा, राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारने सरकार स्थापन केलं आहे। या सरकार स्थापनेत लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा वाटा आहे। आता सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार व योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळणार अशा चर्चा सुरू होत्या। मात्र आता या चर्चांवर राष्ट्रवादीच्या आमदार व माजी मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही। याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे। आम्ही ही योजना अतिशय पद्धतशीरपणे आणि पडताळणी करून राबवलेली आहे। प्रत्येक लाभार्थी महिलेची आधार सीडिंग करून लाभ देण्यात आला आहे। राज्यातील 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे। आम्ही सर्व पडताळणी करूनच महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रीपेड वीज मीटरला होणारा विरोध शांत करण्याचा फॉर्म्युला महावितरणला सापडला आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने स्मार्ट मीटर बसविणाऱ्यांना दिवसा स्वस्त वीज देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। या माध्यमातून ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपया सूट मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे। जर कोणी हे नियम पाळले नाही तर त्या व्यक्तीकडून 10,000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे। महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। समृद्धी महामार्गालगत 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। पहिल्या टप्प्यात 4 टाउनशिप उभारण्यात येत असून ह्या सर्व जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत। प्रस्तावित टाउनशिपच्या जागांची पाहणी नुकतीच MIDC आणि MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने आणखी एक वॉर रूम सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुख्य सचिवांना दिले आहेत। तसेच प्रत्येक खात्याने पुढील 100 दिवसासाठीचा कार्यकाळ सादर करावा आणि माहिती अधिकार कक्षेतील बहुतांश तपशील 26 जानेवारीपर्यंत शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र हे असीमित ताकदीचे राज्य आहे। आता आपण क्रमांक 1 वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला। जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे, असे सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठीही स्वतंत्र वॉर रूम सुरू करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत।